आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतातील कोरोना संसर्ग सर्वाधिक कमी झाल्याचा अमेरिकेचा निर्वाळा। मोदींविरोधी आघाडीचे नेतृत्व शरद पवारांच्या हाती। पाणी पुरवठ्याचे 3 ते 13 शहरासाठी टँकरच बरा। खाद्यपदार्थ विक्रीसाठी वृत्तपत्राचा कागद वापरण्यावर बंदीची मागणी। माहेश्वरी अंधशाळेतील मुलांना स्मार्ट स्टिक श्रवणोपयोगी उपकरणे। जिल्हा तालुका पंचायत निवडणुकीसाठी उद्या बैठक। बसवनखुर्चीत इंगळ्यांचा कार्यक्रम। आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा। फर्स्ट गेट जवळ टिप्परच्या धडकेत युवक ठार। आंबेवाडी मधील महिला कामगारांचा जिल्हा पंचायतीवर मोर्चा। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया। पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने। तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम। मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे। त्यामुळे देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। भारतातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने अमेरिकेनेही भारताचा समावेश कोरोनाचा सर्वाधिक कमी धोका असणाऱ्या देशांच्या यादीत केला आहे। यूएस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने भारताचा समावेश तिसऱ्या गटातून पहिल्या गटात केला आहे। जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परदेशातून येणाऱ्या नागरिकांकडून या विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी इतर देशांप्रमाणे अमेरिकेनेही निर्बंध लादले आहेत। समोरच्या देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती पाहून या निर्बंधांमध्ये बदल केले जातात। तिसऱ्या लाटेतील कोरोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेने भारताचा समावेश कोरोनाचा धोका असणाऱ्या देशांमध्ये तिसऱ्या गटात केला होता। मात्र सध्या भारतातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या घटल्याने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय अमेरिकेतील प्रशासनाकडून घेण्यात आला। मोदींविरोधी आघाडीचे नेतृत्व शरद पवारांच्या हाती। उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे। भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरू झाली असून यावेळी मोठी घडामोड समोर आली आहे। विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। त्यातच आता शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे। दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली। या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते। याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला। त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वावरून वादंग सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे यूपीएच्या नेतृत्वावरूनही घमासान होण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठ्याचे 3 ते 13 शहरासाठी टँकरच बरा। शहर आणि परिसरात पाणी पुरवठ्याची योजना कोलमडली असून त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। एकीकडे 24 तास पाणी योजनेचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा लागून राहिली असताना दुसरीकडे सध्या शहरात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे। त्यामुळे एल&टी कंपनीच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे। पाणी पुरवठ्याचे 3 ते 13 झाले असून शहरात टँकरचा वापर करण्याचा पर्याय निवडावा लागला आहे। कंपनीच्या गलथान कारभाराबद्दल सातत्याने टीका झाल्यानंतर देखील कारभारात सुधारणा नाही। त्यामुळे या कंपनीकडून कारभार काढून घेण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत। मागील महिन्यात आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून यामध्ये सुधारणा करण्याची मुदत दिली होती। मात्र मुदत उलटून गेल्यानंतर परिस्थिती अधिकच दयनीय झाली असल्याचे दिसून येत आहे।
विशेष म्हणजे 24 तास पाणी पुरवठा होणाऱ्या भागात पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे। तिथे आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। शहरासाठी पाण्याचे 10 टँकर तैनात केल्याची माहिती पायाभूत सुविधा मंडळाकडून देण्यात आली। दरवर्षी उन्हाळ्यात वादळी पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित होतो। शिवाय अन्य कारणांमुळेही वीज पुरवठा ठप्प होतो। त्यातच जलवाहिनीला गळती लागल्याचे प्रमाणही गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे। त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। यावर तातडीने उपाययोजना करण्यात पायाभूत सुविधा मंडळ व L&T कंपनीला अपयश आले आहे। खाद्यपदार्थ विक्रीसाठी वृत्तपत्राचा कागद वापरण्यावर बंदीची मागणी। खाद्यपदार्थ विक्रीसाठी वृत्तपत्राचा कागद वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे। संस्थेच्या आरोग्य सहाय्यक समितीच्या वतीने याबद्दल मागणी मांडण्यात आली। या निवेदनात म्हटले आहे की यापूर्वी अशा विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी आदेश काढण्यात आला होता। नागरी दैनंदिन जीवनात उपहारगृहे आणि वाहनातून मोठ्या प्रमाणात जेवण, खाण्याचे पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थ मागवतात। संबंधित व्यापारी वडापाव, इडली, पोहे तसेच इतर खाद्यपदार्थ वृत्तपत्रांच्या कागदात बांधून देतात। वृत्तपत्रात खाद्यपदार्थ बांधून दिल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडते। जनतेला सुरक्षित, आरोग्यदायक आणि भेसळमुक्त आहार देण्यास देशात आहार सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा 2006 ला लागू करण्यात आला आहे। परंतु या आदेशाचे येथे पालन होताना दिसत नाही। या संदर्भात आरोग्य सहाय्यक समितीच्या वतीने आरोग्य आणि औषध कार्यकारी मंडळाला निवेदन देण्यात आले। निवेदन देताना लक्ष्मीकांत पै, दत्ता कारेकर, सुधीर हेरेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। सध्या बेळगावमध्ये पावभाजी, वडे विक्रेते किंवा कॅन्टीनमध्ये आजकाल तळलेल्या पदार्थ जे आहेत ते वर्तमानपत्रातून बांधून दिले जातात। मध्यंतरी 16/12/2016 मध्ये साधारण आदेश काढला होता की वर्तमानपत्रामध्ये वगैरे त्याची शाई ते तेलामध्ये मिक्स होऊन आमच्या पोटात गेल्यामुळे त्यापासून अनेक विकार होतात। माहेश्वरी अंधशाळेतील मुलांना स्मार्ट स्टिक श्रवणोपयोगी उपकरणे व्हॉइस ऑफ स्पेशल एबल्ड पीपल अर्थात वोसॅप संस्थेतर्फे मंगळवारी बेळगावातील माहेश्वरी अंधशाळेतील मुलांना स्मार्ट स्टिक आणि श्रवणोपयोगी उपकरणे वाटण्यात आली। बेळगाव शहरातील माहेश्वरी अंधशाळेतील 54 मुलांना वोसॅप ग्रुपचे संस्थापक प्रणय देसाई आणि सहकाऱ्यांच्या वतीने स्मार्ट स्टिक आणि श्रवणोपयोगी उपकरणांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। प्रणय देसाई हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहत असून त्यांनी स्थापन केलेल्या वोसॅप ग्रुपचे 11,000 सदस्य आहेत। या ग्रुपच्या वतीने आज अंध विद्यार्थ्यांना मोफत स्मार्ट स्टिक आणि श्रवणोपयोगी उपकरणे वाटण्यात आली। यावेळी बोलताना वोसॅप ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की प्रणय देसाई यांच्या नेतृत्वाखाली आमचा 11,000 सदस्यांचा वोसॅप ग्रुप आहे। आम्ही सगळे मिळून आपल्या परीने समाजसेवा म्हणून हे काम करतो। आज माहेश्वरी अंधशाळेच्या 54 मुलांना मोफत स्मार्ट स्टिक आणि श्रवणोपयोगी उपकरणे दिली आहेत। आमच्या या ग्रुपतर्फे केवळ भारतातच नव्हे तर अन्य देशातील गरजूंनाही अशी मदत करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली। जिल्हा तालुका पंचायत निवडणुकीसाठी उद्या बैठक। मागासवर्गीयांच्या आरक्षणावरून रेंगाळत पडलेल्या राज्यातील जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीबाबत 31 रोजी सर्वपक्षीयांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री KS ईश्वरप्पा यांनी दिली आहे। मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे। राज्यातील मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे। त्यामुळे तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका रेंगाळल्या आहेत। याबाबत विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुद्दा उपस्थित केला होता। यावर उत्तर देताना ईश्वरप्पा यांनी ही माहिती दिली। ते म्हणाले, मागासवर्गीयांवर अन्याय करून निवडणुका घेण्यात येणार नाही। याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीला कायदा मंत्री JC मधुस्वामी, ॲडव्होकेट जनरल, कायदा तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याबरोबर चर्चा करून निवडणुकांबाबत निर्णय घेण्यात येईल। बसवनकुर्चीत इंगळ्यांचा कार्यक्रम। बसवनकुर्चीत मंगळवारी सायंकाळी 6 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत
इंगळ्यांचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील विविध भागांसह गोवा व महाराष्ट्रातील भाविकांनीही भाग घेतला होता। पहाटे देवाला अभिषेक व पूजा करून इंगळ्या पेटवण्यात आल्या। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रारंभी हक्कदारांनी इंगळ्यांची विधिवत पूजा केल्यानंतर इंगळ्यांचा कार्यक्रम सुरू झाला। पुढचीतील या देवाकडे अनेक भक्त मागणी मागतात। ती मागणी पूर्ण झाल्यानंतर इंगळ्या खेळतात। त्यानंतर रात्री संग्या बाळ्या नाटक व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाले। बुधवारी दिनांक 30 रोजी सायंकाळी 5 वाजता कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे। तसेच सायंकाळी 7 वाजता शरीर सौष्ठव स्पर्धा होतील। गुरुवारी दिनांक 31 रोजी सायंकाळी 5 वाजता कुस्त्यांचे मैदान होणार आहे। शनिवारी दिनांक 2 रोजी गुढीपाडव्यानिमित्त अभिषेक व सायंकाळी 5 वाजता पंचांग पठण, त्यानंतर बालशिवाची लाठी मेळातर्फे लाठीचा कार्यक्रम होईल। आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा। आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने खटाटोप केला होता, परंतु येथील रहिवाशांना विस्थापित करण्याची योजना रद्दबातल करण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। आनंदवाडी येथील रहिवाशांनी बेंगळूर येथे धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली। त्यावेळी हा मुद्दा समजून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती तातडीने देण्यासंदर्भात मंत्री जोल्ले यांनी सूचना केल्या। या भेटीच्या वेळी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह शशिकांत रणदिवे, पवन धोंगडी, सोमनाथ रंगरेज, चंद्रकांत धोंगडी आदी उपस्थित होते। आनंदवाडी येथे जागा ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी प्रयत्न केले। तसेच कोणतीही पूर्वसूचना देण्याआधी तेथील रहिवाशांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले। याला येथील रहिवाशांनी प्रखर विरोध दर्शविला, परंतु या मुद्द्यावर अद्यापही न्यायालयीन लढा देऊन कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे। यासाठी येथील रहिवाशांनी त्या दृष्टीने पावले उचलली आहेत। तसेच आवश्यक न्यायालयीन लढाईसाठी या रहिवाशांना आमदार अभय पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे। तसेच या भागाच्या नगरसेवकांसह इतर नगरसेवकांनी देखील याबाबत आपण त्यांच्या सोबत राहणार असल्याचे म्हटले आहे। फर्स्ट गेट जवळ टिप्परच्या धडकेत युवक ठार। टिळकवाडीतील पहिले रेल्वे गेट जवळ टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली। सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात घडला। भरधाव वेगातील टिप्परने मोटरसायकल स्वाराला उडवले। त्यामध्ये टिप्परच्या खाली सापडून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला। विजय परशुराम नाईक, वय 35, राहणार ब्रह्मनगर असे त्या युवकाचे नाव आहे। तो लक्ष्मीटेक येथे पाणी पुरवठा विभागात खासगी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। रहदारी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। आंबेवाडी मधील महिला कामगारांचा जिल्हा पंचायतीवर मोर्चा। मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून मंगळवारी जिल्हा पंचायतीवर आंबेवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या आंबेवाडी, मन्नूर व गोजगा गावातील सुमारे 1000 महिलांचा धडक मोर्चा निघाला। मागील वर्षी व्यवस्थित काम दिले गेले नाही, यासाठी पुढील वर्षी व्यवस्थित काम दिले जावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी जिल्हा पंचायत सीईओ HV दर्शन यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी काही कायदा बंधूंनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या, तेव्हा त्यांनी पुढील काळात योग्य दिवस काम दिले जाईल असे आश्वासन दिले। या मोर्चास ॲडव्होकेट NR लातूर यांनी मार्गदर्शन केले। ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मजदूर नवनिर्माण संघाचे कार्यकर्ते कविता मुरकुट्टी, अडव्याप्पा कुंबुर्गी, बसवंत कोले, विठ्ठल देसाई, यल्लाप्पा गस्ती, सुधीर काकतकर व राहुल पाटील तसेच इतर सदस्य सहभागी झाले होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. खडे बाजार, बेळगाव.
Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.potdarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शेअर मार्केटच्या धर्तीवर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 20 मिनिटात 60% नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या दोघांना बेंगळूर पोलिसांनी बेळगावातून अटक केली। विशेष म्हणजे हे दोघे जण बेळगाव जिल्ह्यातील आहेत। किरण भरतेश वय 20 व अर्षद मोहिद्दीन वय 21 दोघेही राहणार हारुगेरी तालुका रायबाग, सध्या राहणार बेळगाव अशी संशयितांची नावे आहेत। या दोघा भामट्यांनी अनेक गुंतवणूकदारांकडून 3000 पासून 40,000 पर्यंत ऑनलाईन रक्कम घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे। बेंगळूर दक्षिण CEN विभागाने ही कारवाई केली। उपरोक्त दोघा संशयितांनी इंस्टाग्रामवर अनेक खाती खोलून बनावट जाहिरातबाजी केली होती। यामध्ये म्हटले होते की वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये रक्कम गुंतवा व अवघ्या 20 मिनिटांमध्ये 60% अधिक परतावा मिळवा अशा आशयाची ती जाहिरात होती। त्यांनी अशी अनेक खाती बनवून त्याद्वारे तब्बल 10,000 फॉलोअर्स बनवले होते। यापैकी अनेकांकडून हे भामटे बँक खात्यावर ऑनलाईन गुगल पे, फोन पे द्वारे रक्कम ट्रान्सफर करून घेत होते। यानंतर संबंधितांशी संपर्क बंद करत होते। अनेक जण किरकोळ रकमेला फसलो असे समजून तक्रार करत नव्हते। त्यामुळे या भामट्यांनी लाखो रुपयांची माया जमवल्याचा संशय आहे। येळ्ळूर फलक प्रकरणी सुनावणी उद्या। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवून मराठी जनतेवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी लोकांनीच हल्ला केल्याचा कांगावा केला। लोकांवर गुन्हे दाखल केले। या याचिकेवर आता गुरुवारी दिनांक 31 रोजी सुनावणी होणार आहे। 2014 मध्ये पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटवण्यात आला। शांतता पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांवर अमानुष हल्ला करण्यात आला। त्यानंतर लोकांवरच गुन्हे नोंदवण्यात आले। 2015 पासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे। एकूण 77 जणांवर दोषारोप आहे, पण साक्षीदार आणि संशयित वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे याचिका लांबणीवर पडत आहे। याआधी साक्षीदारांना वॉरंट बजावण्यात आला असला तरी न्यायालयात हजर राहिले नाहीत। त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन वकिलांकडून करण्यात आले आहे। काकती पीडीओंकडून भ्रष्टाचार प्रकरणी निवेदन। काकती ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात आहे। ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असून राबवण्यात आलेल्या विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे। याबाबत जिल्हा अधिकारी व जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन देऊन ग्रामपंचायत विकास अधिकारी रेवती शिंदे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायती अंतर्गत राबवण्यात आलेल्या विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। याला ग्रामपंचायत विकास अधिकारी जबाबदार आहेत। ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणाऱ्या या पीडीओंची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, सदस्य मनोहर शेखरगोळ, प्रवीण रेडेकर, परसू बेळगावी, सविता हंगिरगी, गुंडू तळवार, मिलन सोनुलकर, सरिता कोचेरी, लक्ष्मी कुरबर आदी उपस्थित होते। 24 सदस्यांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे। बुडाची अर्थसंकल्पीय बैठक उद्या।
गेल्या 5 महिन्यांपासून रखडलेली बुडाची बैठक गुरुवार दिनांक 31 रोजी होणार आहे। या बैठकीत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। बुडाच्या या बैठकीत नुकत्याच राबवलेल्या ऑनलाईन आणि खुल्या लिलाव प्रक्रियेला मंजुरी देण्यात येणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबरोबरच विविध कारणांनी बुडाची बैठक झाली नव्हती। या बैठकीत बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण आणि यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार पदसिद्ध सदस्य असतात। अध्यक्षपदी संजय बेळगावकर यांची निवड झाल्यानंतर एकच बैठक झाली आहे। आता गुरुवारी दुसरी बैठक होणार असून त्यामध्ये लिलाव प्रक्रिया आणि इतर विषयांवर मंजुरी देण्यात येईल असे समजते। कॅन्टोन्मेंट बोर्डाला 32.78 कोटींचा निधी। बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाला गेल्या 3 वर्षात 32.78 कोटी अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली। खासदार मंगला अंगडी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्ते खराब झाले आहेत। संरक्षण मंत्रालयाने या भागातील रस्ते दुरुस्तीसाठी अनुदान दिले आहे का, असा प्रश्न खासदार अंगडी यांनी उपस्थित केला। 2019-20 मध्ये 5 कोटी, 2020-21 मध्ये 3.28 कोटी, 2021-22 पासून 5 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे। बोर्डाच्या अधिकार क्षेत्रातील विकास कामांसाठी कर आकारला जात नसल्याचे मंत्री अजय यांनी सांगितले। 15व्या वित्त आयोगाकडून 2020-21 मध्ये 1.15 कोटी तर 25 मार्च 2021-22 पर्यंत 85 लाख अनुदान देण्यात आले आहे। राज्य वित्त आयोगाने गेल्या 3 वर्षात एकूण 1.84 कोटी रुपये दिले आहेत। एकूण 32.78 कोटी रुपये अनुदान कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आले आहे। याशिवाय कॅम्प परिसरातील थिम्मया रस्त्यासाठी 39.43 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले। मतदार नोंदणीचा वेग वाढवण्याची सूचना। वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीचा वेग वाढवण्यात यावा अशा सूचना कौन्सिल विभागाकडून BLO आणि प्रभाग निरीक्षकांना देण्यात आल्या। महापालिका सभागृहात सोमवारी दिनांक 28 रोजी मतदार नोंदणी कामाचा आढावा घेण्यात आला। यावेळी कौन्सिल सेक्रेटरी महादेव बनसी आणि HB पिरजादे यांनी वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामाचा वेग वाढवावा। घरोघरी जाऊन मतदार नोंदणीचे काम सुरू आहे, पण ते म्हणावे तसे प्रभावी दिसून येत नाही। त्यामुळे आता कामाचा वेग वाढवला तरच मतदारांची संख्या वाढेल असे सांगितले। बेळगाव दक्षिण मध्ये 259 आणि बेळगाव उत्तर मध्ये 241 BLO आहेत, तर 58 वॉर्ड निरीक्षक असून त्यांनी रोजचा अहवाल सादर करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या। मार्कंडेय नदी तीरावरील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा। उचगाव येथे मार्कंडेय नदी तीरावरील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचा दीपोत्सवाने व महाप्रसादाने सांगता समारंभ करण्यात आला। तुकाराम बीज ते नाथ षष्ठी अखेर या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मार्कंडेय नदी किनारी उचगाव फाट्यावर 5 दिवस या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी उचगाव परिसरातील असंख्य वारकरी मंडळींनी या पारायण सोहळ्याचे दर्शन घेऊन त्यात सहभागी झाले। यावेळी विविध भजन व कीर्तन यांचा उपस्थित सर्व भक्त मंडळींनी मोठ्या भक्तिभावाने आस्वाद घेतला। शेवटी यावर्षी हजारो दिव्यांच्या प्रकाशाने दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला उचगाव परिसरातील सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, देशसेवेमध्ये कार्यरत असलेले व निवृत्त झालेले जवान यांना सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबप प्रसिद्ध कीर्तनकार भाऊसाहेब पाटील उपस्थित होते। यावेळी तुरबुरी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली। सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने नेताजी जाधव यांचे अभिनंदन। सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने माजी नगरसेवक नेताजी जाधव यांना सार्वजनिक वाचनालय गणपतगल्ली बेळगाव त्याच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी किरण जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, विजय हलगेकर, विशाल कंगराळकर, उदय पाटील, अक्षता साळवी व इतर मराठा समाजातील सदस्य उपस्थित होते। RL लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश।
येथील कर्नाटक लॉ सोसायटी संचलित RL लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कायदा अभ्यासक्रम परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे। तसेच कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठ हुबळीमध्ये 3 विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले आहेत। कॉलेजचा विद्यार्थी सच्चिदानंद बी पाटील याने 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमात विद्यापीठाला 5वा क्रमांक मिळवला आहे, तर मेघा सोमनावर हिने 5व्या वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यापीठाला 4था क्रमांक मिळवला आहे। विजयकुमार बुड्री याने विद्यापीठाला 6वा क्रमांक मिळवला आहे। सच्चिदानंद पाटील याने या शैक्षणिक यशाबरोबरच पर्यावरण कायदा आणि गुन्हे विषयक कायदा या क्षेत्रात उत्तम गुण मिळवले आहेत, त्यामुळे तो रोख पुरस्काराचा मानकरी ठरला आहे। याबद्दल त्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे। सोसायटीचे अध्यक्ष आनंद मंडगी, कार्याध्यक्ष प्रताप सावकार यांच्यासह व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले। 10वी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला विद्यार्थ्यांची मोठी अनुपस्थिती। SSLC परीक्षेसाठी बुधवारी कन्नड विषयाचा पेपर झाला। या विषयाला विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आल्याची माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली। SSLC परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे। 1 दिवसाआड पेपर घेण्यात येत असून त्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्ण नसल्याचे दिसून आले। याबाबत शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले। विशेषतः ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसणे टाळले असल्याचे त्यांनी सांगितले। विशाल चव्हाण बेळगाव श्री मानकरी राजकुमार दुर्गुडे बेस्ट पोझर। बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने संजय सुंडकर SSS स्पोर्ट्स फाउंडेशन करंबर्गी पुरस्कृत 56व्या जिल्हास्तरीय बेळगाव श्री 2022 शरीर सौष्ठव स्पर्धेचे सर्वोच्च विजेतेपद विशाल चव्हाण तर बेस्ट पोझर हा किताब राजकुमार दुर्गुडे याने निर्विवादपणे पटकावला। विशाल चव्हाण याने आपल्या कसदार शरीराचे प्रदर्शन घडवत उपस्थित शरीर सौष्ठव शौकीनांची व पंचांची मने जिंकत बेळगाव श्री किताब निर्विवादपणे पटकावला। अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सरचिटणीस चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बाडंगी, खजिनदार दिनकर घोरपडे, आयोजक समिती सचिव अजित सिद्धन्नावर, स्पर्धा पुरस्कर्ते संजय सुंडकर यांच्या हस्ते बेळगाव श्रीविजेता विशाल चव्हाण याला SS सिद्धन्नावर स्मृती चषक व रोख बक्षीस तर बेस्ट पोझर विजेता राजकुमार दुर्गुडे याला आकर्षक चषक व रोख बक्षीस देण्यात आले। मराठा स्पोर्ट्स SRS हिंदुस्थान विजयी। श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित श्री चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी मराठा स्पोर्ट्स SRS हिंदुस्थान यांनी आपल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजय संपादन केला। प्रसाद नाकाडी, विकी पुजारी यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला। सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स संघ 8 षटकात 2 बाद 102 धावा विजयी विरुद्ध UP11 8 षटकात 9 बाद 59 धावा, दुसऱ्या सामन्यात इंदिरा पॉइंट 8 षटकात 6 बाद 32 धावा पराभूत विरुद्ध SRS हिंदुस्थान 2 षटकात 1 बाद 35 धावा। श्री साई स्पोर्ट्स विजयी। KR शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या KR शेट्टी स्मृती चषक T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात श्री साई स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना विस्तृत स्ट्रायकर संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 132 धावा काढल्या। विजया पाटील 5 चौकार 40, सुनील सक्री 25 तर संतोष चव्हाण याने 15 धावा काढल्या। यावेळी प्रमुख पाहुणे रमेश गोदवानी, उदय मोटार, चंदन चौगले, केतन चौगले यांच्या हस्ते सामनावीर विजेता सुशांत कोवाडकर, इम्पॅक्ट पुरस्कार पार्थ पाटील, सर्वाधिक षटकार पुरस्कार विनीत अडकुरकर, सर्वोत्कृष्ट झेल आकाश कटांबळे यांना चषक देऊन गौरवण्यात आले। मन्नूरवाडीमध्ये बैलगाडी शर्यतीला प्रारंभ। मन्नूरमधील मरगाई देवी शेतकरी संघटना आयोजित बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन नुकतेच झाले। उजगाव विभाग काँग्रेसचे नेते जयवंत बाळेकुंद्री, तेवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे, संघटनेचे अध्यक्ष मधु चौगले, उपाध्यक्ष सुजित मंडोळकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष सरिता नाईक, संजय चौगले यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।